मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर हे सगळे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय। पंकजा मुंडे माध्यमांची प्रतिक्रिया देतात, माध्यमांशी संवाद साधताना दिसतात। आज चहापानाचा कार्यक्रम होतोय, विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला पाहायला मिळतो या सगळ्या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये। खरं तर नवीन सरकार आहे, विरोधकांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज एक खेळीमेळीच्या वातावरणात चहापान व्हायला पाहिजे होतं। बाकी जे काही विषय मांडायचे त्यासाठी सभागृह आहेच आहे। पण शपथविधीच्या कार्यक्रमाला मागे देखील ते आले नाहीत, आता देखील शपथविधीला कोणच पाहायला मिळालं नाही विरोधकांबद्दल, आणि अशा प्रकारची जी संस्कृती महाराष्ट्रात यापुढे पाहायला मिळते। आता माझं म्हणणं आहे की आम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे। त्या नवीन सुरुवातीच्या नोटवर मी तर जनरली कोणाला टीका टिप्पणी, वैयक्तिक कॉमेंट्स, कोण म्हणालं त्यांच्या ते काय म्हणाले याच्यावर उत्तर दे, हे माझी पद्धत नाही। मी माझं काम आणि माझ्या मर्यादित विषयांवरच टिप्पणी करते। आत्ताच मी तुम्हाला जे बोलले तेच माझं उत्तर। आपण बघतोय अजित पवार तिथून रवाना झालेले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात, आणि त्याचबरोबर काही नवनिर्वाचित मंत्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये जयकुमार गोरे आहेत, त्याचबरोबर अतुल सावे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत। काही वेळापूर्वी पंकजा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। विरोधकांनी नवीन मंत्रिमंडळाला, नवीन सरकारला शुभेच्छा देण्यासाठी या चहापानाला यायला हवं होतं, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यामुळे आता उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार। शिवसेनेच्या 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। खाते वाटप, कुणाला कोणतं खातं मिळणार याचीही उत्सुकता आहे, त्यामुळे तो सस्पेन्स कधी क्लिअर होणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाच्या काळात मंत्रिपदाची माळ पडणार, 5 तारखेपासून याची उत्सुकता लागलेली होती। अखेर 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मात्र आता या सगळ्यामध्ये कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार, कोणतं खातं कोणत्या मंत्र्याला दिलं जाणार, ही सुद्धा उत्सुकता ताणली गेलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे तिथून रवाना झालेले आहेत। मंत्री पद की शपथ ली है, क्या प्रतिक्रिया आपकी पहली? नहीं, बहुत जोरदार ये कार्यक्रम, बहुत भव्य कार्यक्रम हुआ। माननीय मुख्यमंत्री, दोनों ही उप मुख्यमंत्री के माध्यम से एक बहुत ही बैलेंस्ड मंत्रिमंडल, युवाओं को काफ़ी स्थान भी दिया गया और सभी रीजन्स को और सभी लोगों को सभी तरीके का बैलेंस मंत्रिमंडळ है। मुझे लगता है महाराष्ट्र के लिए सब लोग मिलके महाराष्ट्र इसपेक्षा परत भाजपाची ताकद, खास करून मुंबईवर आता येणाऱ्या कॉर्पोरेशन इलेक्शन आहे, महापालिकेच्या येणाऱ्या, त्या दृष्टीने एक बळ देण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि आपल्याला हे मंत्रिपद देण्यात आले। नाही, ते नक्की मुंबईची जी समस्या त्यासाठी आम्ही सहकारी आशिष सेलारजी आमचे अध्यक्ष आहेत, दोघे एकत्र होऊन मुंबईसाठी चांगला काम करू। कोणतं पोर्टफोलिओ मिळेल अशी अपेक्षा गेल्या? काय नाही, जे काही दिलेलं ते चांगलं आहे। तर आपल्यासोबत मंगलप्रसाद लोढाजी होते, आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मंगलप्रसाद लोढा यांना एक ताकद देण्यात आली आहे। झी मीडियासाठी प्रकाश अमर काणे, नागपूर। नरेंद्रजी मोदी, अमित शाह साहेब आणि आमचे नेते देवेंद्रजींचं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचा आभार मानतो। माझे सहकारी आमदार जे आहेत, माझे बंधू खासदार उदयनराजे, या सगळ्यांनी माझ्या मागे ताकद केली, त्यामुळे आज मला काम करण्याची संधी मिळाली। आणि नक्कीच माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे, देवेंद्रजींनी दिली आहे, ती प्रामाणिकपणे जिल्ह्याच्या माझ्या आणि राज्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन। खातं कोणतं अपेक्षित आहे? ते सीएम साहेबांचा अधिकार आहे, ते देतील। थँक्यू। आपण बघितलं शिवेंद्रराजे भोसले यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत, आणि मुख्यमंत्री जे खातं देतील ते खातं आपण योग्य पद्धतीने सांभाळू, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आशिष जयस्वाल आहेत शिवसेनेचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। एक जाळं विणण्याची जबाबदारी, ताकद देण्याची जबाबदारी राहणार आहे। जी जबाबदारी पार पाडायची आहे ते पार पाडायचं। पोर्टफोलिओची काय अपेक्षा? काय नाही, जे दिलं ते घ्यायचं आहे, त्याच्यात काही विषय नाही। आशिष जयस्वाल जी आपल्यासोबत होते, आणि प्रथमच त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्याचा आनंद ते व्यक्त करताय। साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देत
देण्यासाठी 48 वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांना या राजकीय जीवनात वावरत असताना ही एक संधी मिळालेली. जेव्हा अशी संधी मिळते त्या टायमाला हा आनंद गगनात मावण्याचा होतो असं जे म्हणतात ते आजचा अनुभव मला. एक नाथ शिंदे साहब जी को उन्होंने हम लोग को इधर तक लाके रखा है. हम उनका बहुत बहुत नसीबान है कि हम लोग खुश है. आमदारांमध्ये प्रत्युत्तर जरूर देतो. आम्ही जे करतोय ते निष्ठेने करतोय, मेहनतीने करतोय. आम्ही उगाच टीका करायची म्हणून करत नाही. म्हणून त्यांचा आवाज एक सरकारचा आवाज म्हणून मी बोलतो. आणि मला वाटतं लोकांना सुद्धा ते मी जे काही भूमिका मांडतो ते काही आवडतात. आणि आज त्याचं फळ म्हणून नाही तर त्यांनी एक जबाबदारी वेगळी माझ्यावर टाकायचा प्रयत्न केला आणि निश्चित त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न.